राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाली आहे। सध्याचा महागाई भत्त्याचा दर 46% आहे, तो आता 50% होणार आहे। या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। या संदर्भात शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला। राज्यातील गोरगरीब आणि निर्धन नागरिकांसाठी मोफत आणि अल्प दरात रेशन वितरित केले जाते। मात्र राज्य सरकारच्या सेवेतील तब्बल 1 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनीच या गरिबांच्या रेशनवर डल्ला मारला असल्याची धक्कादायक कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली। या प्रकरणी विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा धारण केला होता। त्यावर भुजबळ यांनी संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दिली। आरक्षणावरून विधिमंडळात जोरदार वादंग झाला, त्यामुळे विधानसभेचे कामकाज गदारोळामुळे तहकूब करावे लागले, तर विधान परिषदेत मार्शलना पाचारण करण्याची सूचना सभापतींना करावी लागली। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून विधिमंडळात जोरदार वादंग घडला। राज्य परिवहन महामंडळातील 89,000 कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाय। परिणामी त्यांचे कर्जाचे हप्ते रखडले असून यामुळे या कर्मचाऱ्यांना दंडाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याच्या 7 तारखेला पगार जमा होतो, मात्र जुलैची 11 तारीख उजेडल्यानंतरही त्यांना अद्याप पगार मिळालेला नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। मुसळधार पावसाने मुंबईला सोमवारी झोडपल्यानंतर कमाल आणि किमान तापमानात फारसा फरक नोंदवला गेला नाही। मंगळवारी आणि बुधवारी दिवसभर मुंबईत फार पाऊस न झाल्याने उकाडा जाणवायला सुरुवात झाली। मुंबईत गुरुवारपासून येलो अलर्ट देण्यात आलाय। तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।